नमस्कार. टीव्ही नेक्स्ट मराठीच्या स्टुडिओमधून मी राजेंद्र मकोटे आपलं स्वागत करतो. न्यायालयाने निर्णय दिला आणि पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थेचं सर्व जीवनमान हे गतिमान झालं. 4 महिन्याच्यात ह्या रखडलेल्या निवडणुका घ्या असा आदेश दिल्यानंतर आता महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद सर्व ज्या केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना अंतिम लाभार्थी घटकापर्यंत पोहोचतात, या संस्थांच्या निवडणुकाला पुन्हा एकदा गतिमानता आली आहे. कोल्हापूरमध्ये विचार केला तर मिनी विधानसभा म्हणलं जाणारं जिल्हा परिषद आणि कोल्हापूरसह जिल्ह्यामध्ये प्रथमच अस्तित्वात आलेली आणि प्रथमच निवडणूक होणाऱ्या मॅचेस्टर नगरी, इचलकरंजी अशा 2 महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. आज आपण पहिल्या भागामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीने जे वेगवेगळे मुद्दे आलेले आहेत आणि आमचे वरिष्ठ सहकारी यांच्या समावेत जे चर्चेने मुद्दे पुढे आलेले आहेत त्या संदर्भात आपला उहापोह करतोय. त्यातला पहिला मुद्दा असणार आहे तो हद्दवाढचा आहे. हद्दवाढीच्या संदर्भात निवडणुकीच्या अगोदर गावं समाविष्ट होऊन 8 ते 10 संभाव्य गाव समाविष्ट होऊन ह्या निवडणुका होणार की नंतर होणार, हा मुद्दा एक मोठा चर्चेला आहे. आणि मुळातच पहिल्यांदाच ही निवडणूक 3 अथवा 4च्या पॅनेलमध्ये होणार आहे. त्यामुळं अपक्षांना ह्यामध्ये प्रचंड मर्यादा आहेत, कारण 15 ते 25 हजार इतक्या मतदारांपर्यंत इतक्या घरापर्यंत तुम्हाला पोहोचावं लागणार आहे आणि त्यासाठी पक्षीय उमेदवारी ही महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळं 3 उमेदवारांचा पॅनेल असणार की 4 उमेदवार, म्हणजे 4 वॉर्डच्या एकत्रित निवडणुका असणार की 3 वॉर्डच्या 3 प्रभागाच्या असणार आहेत, यावर बरीच गणित अवलंबून आहेत. मात्र या सर्वातून एक प्लस पॉईंट असा असणार आहे की खोगीर भरती किंवा आयाराम गयाराम आणि जे 6 महिन्याचे महापौर वगैरे आहेत, ह्या सर्व अनिष्ट प्रताना, ज्यामुळे कोल्हापूर एक सगळीकडे गेले की हे कोल्हापूरवाले 6 महिने महापौरवाले असं जे कुत्सितपणे बोललं जायचं, त्या सर्वाला ह्यामुळे श बसणार आहे आणि सर्वांना आपले व्हीप पक्षाचे आदेश असेल ते नक्कीच पाळावे लागणार आहेत. ह्या 4.5 वर्षामध्ये प्रशासकीय राजवट असल्यामुळं सर्व प्रशासन संत झालेलं आहे. पंडित नेहरू आपले पंतप्रधान यांचं एक चांगलं वाक्य आहे किंवा त्यांनी जाहीरपणे कबूल केलं की मी भारतात कुठूनही आमदार म्हणून निवडून येईन, खासदार म्हणून कुठूनही निवडून येईन, पण नगरसेवक निवडण्याच्या मला भीती वाटते, मला ते शक्य असं वाटत नाही. हे एकच वाक्य नगरसेवकाचं किती रोजचं मरण असतं किंवा किती महत्त्वाचं असतं हे अधोरेखित करतं. दिवसाचं पाणी असेल, स्वच्छतेचे काम असेल, सांडपाणी निर्गत असेल, आरोग्य असेल, अशा सर्व प्रश्नासाठी नगरसेवक तुम्हाला लागतो. आणि या 4.5 वर्षामध्ये नगरसेवकाची किंमत ही नागरिकांना कळून चुकलेली आहे. आपल्या घरात आपल्या आसपास एखादं मयत झालं तर मयत दाखला मिळवण्यासाठी रात्रभर प्रेत ठेवावं लागलं, असे दुर्दैवी प्रकार घडलेले आहेत. आणि सक्षम अधिकारी, वैद्यकीय अधिकारी सध्या मिळत नसल्यामुळे ते रात्रभर प्रेत ठेवून सकाळी ते कुठून धावपळ करून तो दाखला आणून आपलं पंचगंगा नदी असेल किंवा इतर ठिकाणी दफन करण्यासाठी सर्वांची मुठी तेढाटिपीट झालेलं बघितलेलं आहे. प्रशासन प्रचंड थप्प आहे आणि प्रचंड सोरस आणि चमत्कारिक असे प्रकार झालेले आहेत. ज्यांना 40-25 हजार पगार आहे त्यांनी अशा स्वच्छता कामगार, पौडी कामगारांनी 10 ते 12 हजारला पोट कामगार ठेवून काम केल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस झालेले आहेत. आपल्या आयुक्त आणि प्रशासिका के मंजुलक्ष्मी यांनी याला वच करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदी उपायुक्तपासून नगर अभियंत्यापासून सर्वांना, जनसंपर्क अधिकारी सर्वांनी त्यांनी दंडात्मक कारवाई केलेली आहे, त्यांच्या सर्व्हिस बोर्डाची नोंद करावी लावलेली आहे. मात्र तरीही हिरे माझ्या मागले असं झालेलं आहे. सकाळी आपल्याला जिथं असेल तिथं थंब लावतात आणि संध्याकाळी परत थंब करायला परत येतात आणि मध्ये कुठं असतात ते कळत नाही. हे दुर्दैवी आहे आणि त्यामुळेच ह्या प्रशासनाला खमके असे नगरसेवक असणं गरजेचं आहे. ह्या सर्व पैलूच्या बरोबरच पक्षीय पातळीवर विचार केला तर आता शिवसेना, जी शिंदेची शिवसेना आहे ती फार आक्रमक झालेली आहे. विद्यमान किंवा 2 ते 3 वेळा निवडून आलेले नगरसेवक असतील आणि दिग्गज असतील, त्यांना बल्कमध्ये आपल्याकडे प्रवेश देण्यासाठी त्यांनी सर्व साम दाम दंड असे सर्व मार्ग अवलंबलेले आहेत. राजेश क्षीरसागर ज्यांचं मंत्रिपद, पालकमंत्रीपद हुकलं असलं तरी नगरपालिका आपल्या ताब्यात ठेवून आपली संघटना पकड मजबूत आहे हे दाखवण्यासाठी ते सज्ज आहेत. आणि यात एकेकाळी पालकमंत्री असलेले काँग्रेसचे नेते सतेज पाटील आणि आता वैद्यकीय मंत्री असलेले, शिक्षण मंत्री असलेले हसन मुश्रीफ, या दोघांचंही मोठं कौशल्य लागणार आहे, कारण ह्या दोघांनी एकावेळी निर्वाह सत्ता यामध्ये बजावली होती. त्याचबरोबर भाजप ही आक्रमकपणे या सर्व याच्यात होताना केंद्रात आणि राज्यात आमची सत्ता आहे या म्हणून तो मागणार आहे. राष्ट्रवादीची 2 छकला आहेत, अजितदादा गट आहे, शरद पवार गट आहे. त्यामुळे ते दोघं कोणकोणत्या प्रकारे महाविकास आघाडी आणि महायुती यामध्ये कोठेकडे जातात यावर सुद्धा ही सगळी सूत्रांनी संचलन अवलंबून असणार आहे. हद्दवाढ त्याबरोबरच कोल्हापूर महानगरपालिकेचा
रस्त्याचा प्रश्न आहे. जी वाजत गाजत अशी थेट पाईपलाईन योजना झाली, ती कुठं आणि केव्हा फुटते आणि केव्हा पाणी बंद होतं हे कळत नाही आहे. आज आपण बघत आहोत की 2 खासदार, माजी खासदार, आमदार असे सर्व असणाऱ्या रुईकर कॉलनीसारख्या परिसरातही आता पाणी टंचाई आहे. तर इतर ठिकाणी काय बघितलं असेल, आमच्या जुन्या जे कोल्हापूर म्हणतात शिवाजी पेठ, मंगळपेठ या ठिकाणी तर महिला आपले बारड्या घेऊन, घागरी घेऊन रस्त्यावर वारंवार येण्याचे प्रकार आपण बघत आलेलो आहोत. पर्यटकांच्या बाबतीत बघायला तर मुक्कामी पर्यटक होत नाही. कोल्हापूर 3.5 शक्तिपीठापैकी एक आहे. दख्खनचा राजा ज्योतिबा आहे. मात्र या ठिकाणी जर पर्यटन मुक्काम केला तर 15 ते 18 प्रकारच्या उद्योगांना, पानपट्टीपासून, पेपरवाल्यापासून, रिक्षावाल्यापासून सर्वांना त्याचा लाभ होतो. मात्र कोल्हापूर तसं होताना दिसत नाही. कारण जगत प्रसिद्ध खिद्रापूर आहे ते आपल्याला अजून आपण सांगत नाही. पन्हाळा, ज्योतिबा एवढं सांगतो, तांबडापट रस्ता एवढं सांगतो. पण 100 वर्षापूर्वीच्या ज्या जलसिंचनाचा एक अद्भुत नमुना बघतात ते कळंबा तलावापासून जे सायपन पद्धतीने रंकाळ्यात पाणी येतं, रंकाळ्यातून ज्या धुण्याच्या चाव्या आहेत त्या अजून आपण कोल्हापूरकरांना माहिती आहे तर ते आपण पर्यटकांना जाऊन दाखवणार. जगात 2 ठिकाणी फक्त 60 मारी आहे, ते सुद्धा आपण अजून तितक्यापर्यंत प्रेझेंटेशन करत नाही. हे सर्व जग आपण करू आणि जे मुक्कामी पर्यटन वाढेल तर महानगरपालिका एक मोठं हे आहे. आणि त्याचबरोबर 3.5 शक्तिपीठाच्या महालक्ष्मीचा विकास आराखडा आणि त्यामुळे येणारे सगळे प्रश्न, विरोध, ह्या सर्वांचा विरोध पाडेल किंवा सर्व व्यापारी, निवासी त्या परिसरातील त्यांना विश्वासात घेऊन तो करणं गरजेचं आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात जे थकलेलं आहे आपलं मल्टीपर्पज बहुमजली पार्किंग जे सरस्वती टाकीसमोर आहे, खाजगी पदार्थ झालेलं आहे, पण ते अजून अंतिम टप्प्यात आलेलं नाही. ते ज्यावेळी चालू होईल त्यावेळी प्रवाशांची मोठी गोची या ठिकाणी थापणार आहे. अशा विविध पैलून ह्या निवडणूक असताना सर्वात मोठा बोल की कार्यकर्ते पुन्हा एकदा 4 झालेले आहेत. त्यांना निवडणुकीला जायचं पण संभ्रमातही तेवढेच आहेत. कारण कोणत्या पक्षाचा झेंडा, कोणता झेंडा घेऊ आती असं त्यांना झालेलं आहे. या सर्व मुद्द्यांचा, ह्या सर्व पैलूंचा आणि मतदारांना नेमकं काय वाटतंय. आता आम्ही प्रभागात आमचा TV नेक्स्ट मराठी टीम येऊन अगदी ग्राउंड लेवलला आम्ही सर्व मतदारांना या संदर्भात बोलतं करणार आहोत, त्यांच्या समस्या जाणून घेणार आहोत. आणि अशाच प्रकारे पुढच्या टप्प्यात जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती असतील, मॅचेस्टर नगरी, इचलकरंजी महानगरपालिकेची पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जाणार आहे. या सर्वांचं आम्ही विश्लेषण, या सर्वांचे वेगळे पैलू आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. त्यासाठी आपण पाहत राहा आणि सजग मतदार व्हावा, मतदान जनजागृती व्हावी आणि तितक्याच तोलामोलानं मत देऊन आपण आपला सक्षम, कारण आपल्या लायकीप्रमाणेच आपल्याला आपलं नेतृत्व मिळत असतं. त्यामुळे हे बहुमूल्य मत योग्य व्यक्तीकडे जावं. आणि कोल्हापूर हे आता टेकऑफच्या ह्याच्यात आलेलं आहे असं म्हणतात. पण कोल्हापूरचं फुटबॉल मोठं आहे, कोल्हापूरचं दख्खनचा राजा महालक्ष्मी आहे, इथं सर्व कुस्ती मोठ्या प्रमाणात आहे. पण पूर्वी ग्रॅज्युएट झाल्यावर मुलं आपण मुंबई पुण्यात जातो म्हणत होती, तर आता ती 10वी झाल्यावरच, 12वी झाल्यावरच आम्ही आता परगावी जाऊन काहीतरी काही नाही करतो म्हणतात. ही सर्वच राजकीय पक्षांना चिंतनीय अशी बाब आहे. असे सर्व आपले जे प्लस पॉईंट आहेत, आपले शक्तिस्थान आहेत, ती पुन्हा एकदा विकसित करण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुका ह्या अधिक सक्षमतेने व्हाव्यात, लोकशाहीला पूरक अशा व्हाव्यात आणि कोल्हापूर एकदा महानगरपालिका टेकअप व्हावं. या सर्वासाठी TV नेक्स्ट मराठी, आम्ही सर्व, आमचा टीम, आमचे सर्व परिवार, आमचे सर्व वरिष्ठ संपादक, आमचे सर्व तांत्रिक टीम सर्व कार्यरत असणार आहे. आणि अधिकाधिक वेगवेगळे पैलू आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत राहू. त्यासाठी आपण बघत राहा TV नेक्स्ट मराठी. धन्यवाद.